नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत 22 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। राज्यातील लाखो निराधार विधवा महिला, दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त आणि पात्र लाभार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। ओके, तर मित्रमंडळींनो, संजय गांधी निराधार योजना जी आहे ती ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते। सध्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 अनुदान मिळत आहे आणि जी ही रक्कम आहे ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 22 जून 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार या योजनेच्या अनुदान रकमेत वाढ करण्याबाबत अजून तरी कोणतीही नवीन अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही आहे। म्हणजेच सध्या लाभार्थ्यांना विद्यमान नियमांनुसारच अनुदान मिळत आहे। ओके, तर मित्रमंडळींनो, राज्य शासनाकडून DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत। त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर अनुदान जमा होण्यास अडचणी येऊ शकतात। तर मंडळींनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल ज्यामध्ये तुम्हाला DBTद्वारे पैसे येतात ओके या योजनेचे, तर ते तुम्ही लिंक करून घ्या। ओके, तुमच्यासाठीच हे फायदेशीर ठरणार आहे। ओके, याशिवाय काही लाभार्थ्यांना अनुदान उशिरा मिळणे किंवा खाते पडताळणी संबंधी समस्या देखील येत आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे। आता आपण पाहूया लाभार्थ्यांनी कोणत्या गोष्टी चेक करणे तपासणे गरजेचे आहे। सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा। तुमचे बँक खाते सक्रिय आहे का याची खात्री करा। मोबाईल क्रमांक तुमचा अपडेट आहे का, ओके म्हणजे करंट मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे का ते तुम्ही तपासा। तसेच योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे वैध आहेत का ते देखील तुम्ही पाहणे आवश्यक आहे। ओके, तर जून 2026 पर्यंतच्या योजनेच्या अनुदानात रकमेत वाढ किंवा नवीन शासन निर्णय म्हणजे GR जाहीर झाल्याची अधिकृत माहिती अजून तरी उपलब्ध झालेली नाही आहे। सध्या विद्यमान नियमानुसारच तुम्हाला आता लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे। ओके, तसेच आता अनेक वेळा कागदपत्रांमधील त्रुटी, चुका किंवा बँक खात्याशी संबंधित समस्या असल्यास अनुदान तुमचे अडकू शकते। ओके, म्हणून कोणती समस्या असल्यास त्वरित तहसील कार्यालय किंवा संबंधित समाज कल्याण विभागाशी तुम्ही संपर्क साधा। सध्या तरी या योजनेबाबत नवीन GR किंवा अनुदान वाढीची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे। म्हणून सोशल मीडियावरील फिरणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित संदेशांवर तुम्ही विश्वास ठेवू नका। फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत अपडेटवरच तुम्ही मंडळींनो विश्वास ठेवा। ओके, आणि या ज्या गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या झालेल्या आहेत का हे एकदा तुम्ही चेक करा। ओके, त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आपली सर्व माहिती अपडेट ठेवणे आवश्यक आहे। ओके, संजय गांधी निराधार योजना ही राज्यातील गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आता दिसून येत आहे। ओके, जेणेकरून अनुदान वेळेत तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमची जी माहिती आहे ती अपडेट होणे गरजेचे आहे। लाभार्थ्यांनी आता या ज्या गोष्टी आहेत त्या तपासणे गरजेचे आहेत। ओके, जे की मी तुम्हाला 2-3 वेळा या व्हिडिओमध्ये सांगितले सुद्धा आहे। ओके, तर ही होती मंडळींनो संजय गांधी निराधार योजना 2026 बाबत 22 जून 2026 पर्यंतच्या या ताज्या अपडेट मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।